म्हणजे असं आतापर्यंत लाभ भेटलेला नाही, काही नाही. पण आम्ही तिथे राहत होतो, ऊसतोडीला जाऊन आम्ही तिथे राहायचो, सवरायचो. आता सध्या आम्ही देवीच्या मंदिरात राहतो. आणि आता आम्हाला कुठं घर नाही, काही नाही. यांनी आमची सगळी तोडफोड केली. सगळं शिवसर, हे नगरपंचायत मधले शिवसर, घनसावंगी तालुक्यातले, यांनी आमचा सगळा पसरा आता जप्त केलेला आहे. या शिवसरांनी आम्हाला खायला सुद्धा यांनी काही ठेवलं नाही, का चहा करायला सुद्धा पातेले घेतले, काही भाकरी ठेवले नाही. यांनी रान कपडे अंगावरचे आमचे सगळे यांनी नेले. आम्हाला कोणतं न विचारता काय करता यांनी सगळी तोडफोड केली. शिवसरांनी, नगरपंचायत मधले शिवसर हे आणि परत घनसावंगी तालुक्यामधले नगराध्यक्ष यांनी, या दोन्हीनी, आणि सगळ्यांचे तिथं घर असले होते. सगळे लोक राहत होते तिथं म्हणजे नगरसेवक हे सुद्धा राहतात, नगरसेवक सुद्धा राहतात तिथं रमाई नगर मध्ये. त्यांनी बिल्डिंग बांधलेले, त्यांचे 25-25, 26-26 घर आहेत त्यांचे. आणि सगळे तिथं काही ड्युटीवाले लोक आहेत सर तिथं म्हणजे मस्त. आणि तिथं नगरपंचायत मधले म्हणजे यांनी तोडफोड केली सर. आणि आमचं म्हणणं एवढेच आहे की रमाई नगर इथं भरपूर लोक राहतात, एक नगरसेवकचा परिवार सुद्धा राहतो, भरपूर त्यांचे 25-26 घर आहेत. मग आम्हाला म्हणायचं आम्ही मागाई स्वर्गीचे ह्या जातीचे आम्ही असून आम्ही गरीब लोक आहेत, ऊसतोडीला जाणार, सवरणार. माझे वडील अपंग आहेत, माझे काका अपंग आहेत, आम्हाला कुठला लाभ नाही, कुठला आम्हाला काहीच नाहीये. मग यांनी अचानकच येऊन आमची तोडफोड केली, आमच्यावर अन्याय अत्याचार केला सर. यांनी गुंडागिरीपणाने सर यांनी आमचं सगळं उद्ध्वस्त केलं, अतिक्रम. आम्हाला नास कोणतं सांगता सवरतात, आम्ही जायचं कुठं, राहायचं कुठं, आम्हाला घर नाही, काही नाही. आम्ही एक लक्ष्मीच्या मंदिरामध्ये सर माझा परिवार आम्ही राहिलो. आणि आम्हाला सर आम्हाला देण्यात यावी आमची जागा. आणि ज्याने आमच्या विरुद्ध ह्या तक्रारी हे केली, आमची तोडफोड केली, नगरसेवक एक असताना आणि शिवसर, घनसावंगी तालुक्यामधले नगरपंचायतचे शिवसर, यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल व्हावा. आणि घनसावंगी तालुक्यामधले जे नगराध्यक्ष असतील यांनी सुद्धा त्यांचे आमच्यावर यांनी अन्याय अत्याचार केले, यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल व्हावा, तक्रार दाखल व्हावा. एक शिवसर वाघमारे यांच्यावर सुद्धा गुन्हा कारवाई काहीतरी दाखल व्हावी त्यांच्यावर. आणि आमच्या मागण्या अशा, जी आमची जागा आहे आमच्या गरीब लोकांना ती देण्यात यावी. मोठं कुटुंब आहेत, जे नगरपंचायत मधले शिवसर असतील सगळे यांनी केलेले, त्या शिवसरावर जे कारवाई असेल ते ठोकण्यात यावी, त्यांच्यावर जी फौजदारी असेल ती सुद्धा ठोकण्यात येत. यांनी काय करावं, दुसऱ्यांचे कधी यांनी गोरगरिबाचे घर उद्ध्वस्त नाहीत करावं, मागासवर्गीचे ह्या जातीचे तर कधी नाहीत करावं सर. आमच्याकडे एक तर पैसे नसतात, काय नसतात, आम्ही हातमजुरी करून खाणार असतो. आमच्याकडे पैसे नाही, काही नाही, आम्ही हातमजुरी करणार लोक आहे सर. पण हे सगळं नगरपंचायत मधले शिवसर यांनी केलेले, वाघमारे सर यांनी, तर यांच्यावर कारवाई करण्यात यावेत. यांच्यावर जेवढी म्हणलं तेवढी कारवाई करण्यात यावेत, गुन्हा दाखल करण्यात यावेत यांच्यावर. घनसावंगी तालुक्यामधले जे नगराध्यक्ष आहेत त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल व्हावा, एखादी फौजदारी पण हे सुद्धा दाखल व्हावं, की परत यांनी कोणावर असा अन्याय अत्याचार केला नाही पाहिजे. आणि असं गरीब लोकांच्या कधीच यांचे घरदार मोडून यांनी पसारे जप्त केलेले नाही पाहिजे. आम्हाला शेती नाही, काय नाही, आम्ही